नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. श्रीगोंदा तालुक्यातील शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ, वयोवृद्ध नागरिक, मुक्या जनावरांचे प्रचंड हाल. पंचक्रोशीतील नागरिक झाले संतप्त. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील खरातवाडी गावातील हंगा नदीवरील दगड मातीचे कच्चे पूल पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्यामुळे टेकाड वस्ती, इथापे मळा, भापकर वस्ती, पंधरकर वस्ती, विष्णूचा वाडा या परिसरातील वयोवृद्ध नागरिक, शालेय विद्यार्थी, शेतकरी तसेच मुक्या जनावरांचे प्रचंड हाल होत असून अत्यावश्यक व आपत्कालीन सुविधेपासून नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला असून प्रशासनाने कुठलीही मदत या भागातील नागरिकांच्यासाठी केलेली नसल्याने या भागातील नागरिक प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा मिळण्याची वाट पाहत आहेत. खरातवाडी गावात हंगा नदीवर मोठ्या उंच पुलासाठी ग्रामस्थ शासनाकडे वारंवार मागणी करत आहेत, परंतु प्रशासनाने जाणीवपूर्वक या भागातील नागरिकांना सुविधेपासून वंचित ठेवण्याचे काम आजपर्यंत केले आहे. पंचक्रोशीतील नागरिकांचा नदीपात्रातील पुलामुळे संपर्क तुटला असल्याने शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी जीवघेणा प्रवास नदीपात्रात करावा लागत आहे. मौजे, खरातवाडी, पिंपळवापिसा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी असणाऱ्या ग्रामस्थांची, विद्यार्थ्यांची आपण पाहत आहात कशा पद्धतीने गैरसोय होत आहे. विसापूर धरण लाभ क्षेत्र हे पूर्णतः 100% भरल्यानंतरनं पारनेर परिसर असेल, श्रीगोंदा तालुक्याचा घोसपुरी, त्यानंतरनं सुरेगाव, विसापूर फाटा या भागातून येणारं मोठ्या प्रमाणातलं पाणी या हंगा नदीवरनं वाहत आहे आणि वाहणाऱ्या पाण्यामुळे या खरातवाडी भागातील टेकाड वस्ती असेल, इथापमळा असेल, खरातवाडीच्या संत तुळशीदास महाराज मंदिराच्या पाठीमागचा पूल असेल, हे पूल पूर्णतः वाहून गेल्याने या ठिकाणच्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावरती गैरसोय होत आहे आणि या गैरसोयीमुळे या नागरिकांना आज अशा पद्धतीने आपल्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. या ठिकाणी एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असता या मुलांना, या नागरिकांना आपण त्या ठिकाणी शाळेमध्ये पोहोचू शकत नाहीत, आपण नागरिकांना दवाखान्यामध्ये पोहोचू शकत नाहीत. एवढी मोठी गैरसोय या भागातील नागरिकांची झालेली आहे. आपण पाहत आहात की या ठिकाणी जे नागरिक आहेत ते कशा पद्धतीने जीवघेणा प्रवास या संपूर्ण नदीमधनं पार करत आहेत. माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की या नागरिकांची समस्या जाणून घेऊन, या नागरिकांची गैरसोय जाणून घेऊन या हंगा नदीवरती असणाऱ्या टेकाड वस्ती असेल, त्यानंतरनं इथापेमळा आहे, त्यानंतरनं खरातवाडीचा जो भाग आहे त्या ठिकाणी नळ्यांची उपलब्धता करून देऊन या नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी. या नागरिकांना, या विद्यार्थ्यांना शाळा शिकण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार आपण मिळवून द्यावा अशी प्रशासनाकडे सर्व ग्रामस्थ मागणी करतायत. वारंवार त्याचा पाठपुरावा करतायत, परंतु प्रशासन या ठिकाणी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करून आणि विद्यार्थ्यांना, नागरिकांना त्रास कसा मोठ्या प्रमाणात होईल यासाठी जास्त लक्ष देत असल्याचं या ठिकाणी आपणास पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी नदीवरचा पूल वाहून गेलाय, मुलांच्या शाळेची जाण्याची पूर्ण गैरसोय होते. शेतकऱ्यांना त्यांचं दूध डेअरीपर्यंत पोहोचवता येत नाहीत, त्याचबरोबर असणाऱ्या जनावरांना चारा उपलब्ध करून देता येत नाहीत. तुम्ही ग्रामस्थ म्हणून कधी शासनाकडे पाठपुरावा केलाय का? आम्ही अनेकदा ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्यानंतर तिथले जे कोणी प्रतिनिधी असतील, आमदार म्हणून यांच्याकडं वारंवार या पुलासंदर्भात आम्ही मागणी केली, पण कित्येक वेळा मागणी करून आमच्या मागणीला कोणीही दाद दिलेली नाही आहे. आणि हा गेले 8 ते 10 दिवस झाले आम्ही हा आमच्या जीवनाचा खडतर प्रवास करीत असताना हा पूल प्रत्येक वर्षी पाणी आल्याच्या नंतर, महापूर आल्याच्यानंतर वाहून जातो आणि 2 ते 3 महिने ह्या पुलामधून आम्हाला नेहमी अशाच प्रकारचा प्रवास करावा लागतो. 500 लोकसंख्या असलेली ही वस्ती आहे आणि ह्या वस्तीसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. दळणवळणाच्या दृष्टीने आणि दैनंदिन जीवनामध्ये हाच महत्त्वाचा पूल आहे. आमची सगळं ग्रामस्थांची विनंती आहे की हंगा नदीवरच्या पुलासाठी तात्पुरत्या स्वरूपाचे काही का होईना आमचं या ठिकाणी पुलासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून देऊन आमच्या येण्या जाण्याचा प्रश्न जो आहे तो शासनाने मार्गी लावा अशी आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीनं शासनाला एक विनंती आहे. मी शासनाला काय सांगणार? आम्हाला पूल बनवून द्या. बरं, पूल जर शासनाने बनवून दिला तर तुमच्या सगळ्याच मागण्या पूर्ण होतील का? हो, सगळ्या मागण्या पूर्ण. रोजचे दळणवळणासाठी हाच पूल महत्वाचा आहे आम्हाला. बरं, दुसरा कुठलाच मार्ग नाही. तुम्ही शाळेमध्ये जाता का रोज? नदीला पाणी येते म्हणून नाही जात का? मग नदीला पाणी येतं कधी बंद व्हायचं यायचं? इथं पूल झाल्यावर तुम्ही शाळेत जाणार का? तुमचं साधारणतः किती लिटर दूध असतं आणि जे रोज तुम्ही डेअरीला घालता? आमचं 30-40 लिटर दूध असतं. तीन साधारणतः तुमचं 70-80 लिटर दूध काय डेअरीला घालता येत नाही. दूध घरीच फेकून द्यावं लागतं. दूध खराब होतं.
म्हणजे या ठिकाणी या भागामध्ये आम्हाला घरापासून डेअरी अर्धा किलोमीटर अंतरावरती आहे, पण दूध घेऊन जाण्यासाठी 5 किलोमीटर जावं लागतं. म्हणजे 5 किलोमीटरचा प्रवास या नागरिकांना या ठिकाणी करावा लागत आहे आणि जीवघेणा प्रवास या सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना करावा लागत असल्यामुळे या भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावरती गैरसोय होत असल्याचे आपणास दिसून येत आहे. तरी शासनास सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अशी विनंती आहे की शासनाने याबाबत तात्काळ अशा उपाययोजना काय करता येतील त्याकडे लक्ष देऊन या नागरिकांची होणारी गैरसोय थांबावी. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, श्रीगोंदा. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.